हॅलो राकेश, बघा आज नमस्कार मंडळी. आमचा राकेश आज बेचक्यानी शिंगा पाडतो. बेचक्यानी काय करतोय? शिंगा पाडतो. शेंगा पाडतो. कसल्या शेंगा? शेवग्याच्या शेंगा. बघा आमच्याकडे शेगट म्हणतात. तर राकेशने हातात गलोल म्हणजे बेचकं घेतलेलं आहे आणि तो आता बरोबर बघा एवढ्या त्यांनी शेंगा पाडलेल्या आहेत बेचक्यानी. इतका नेमबाज आहे तो. बघा विणला. विणले. अरे वा, ही पाय पडली इथे. ही बघा इथे एक शेंग पाडली त्यांनी. ही बघा दिसते तुम्हाला, ही पाडली बघा. तर अशा प्रकारे वेचक्याने शेंगा पाडतोय तो. खूप हुशार आहे आणि खूप नेम आहे त्याला. अरे माझ्या डोक्यात पडली वाटतं. ही बघा पडली. ही बघा एक शेंग पाडली. वेचक्याचा वापर करून ना पोरगा इतका नेमबाज आहे. पाड अजून. हे बघा हे शेंगा त्यांनी पाडलेले आहेत भाजीसाठी मस्तपैकी. अजून पाडतोय तो. चल, कोणासाठी शेंगा पाडतोय? चल ये लवकर मला सांग. आता ह्या आपल्यासाठी झाल्या. आता तुला कोणाला द्यायच्या आहेत? कोणाला द्यायच्या आहेत अजून शेंगा? कोणाला द्यायच्या आहेत राकेश? बबली द्यायला. बबली ताईला द्यायच्या आहेत का? पाड पाड. बघा बेचक्याने शेंगा वरच्या वर अगदी. हे शेवगा आहे जो शेवग्याचं झाड दिसते तुम्हाला, हे वर गेलेले आहे आणि त्याच्या शेंगा वरती लागलेले आहेत. त्याच्यामुळं तो वर चढता येत नाही ना, खूप उंच असल्यामुळं. तर तो बरोबर बेचक्याचा वापर करून अशा शेंगा पाडतोय. दगड शोधतोय बघा बेचक्याला. गलोलसाठी दगड शोधतोय. चल पाड बरं. तर बबली ताईला पाहिजेत ना. चल पाड. नेम धर बरं बरोबर. चांगली क्वालिटीची शिंग बघतात. चांगल्या क्वालिटीची शेंग पाड. तिथला पाला शिंगला. हो का? पाला पडला का? इथून चांगला भेटेल. आता तो फाटा आहे. नीट नीट जरा व्यवस्थित. पाडली. आई बघा पडली, वरून पाडली बघा. ते शेंग पाडली बघा. हे बघा दिसते का? ही बघा मस्त देठा सकट पाडलेली शेंग पाडली त्यांनी. चल पाड अजून. अशा प्रकारे ह्या आमच्या शेंगा इथून एवढ्या पाडून झालेल्या आहेत आणि आता तो पाडतोय आणखी.